नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com. पुरंदर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर करा. शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. सोमुर्डी सह संपूर्ण पश्चिम पट्ट्यातील शेतकरी करतायत मागणी. पुरंदरसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पुरंदर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणचं मुख्य पीक असणारा भाताच्या पिकाच्या रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यासोबत वाटाणा, घेवडा, मेथी, कोथिंबीर, फुलशेती या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परंतु या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना हे पंचनामे लवकरात लवकर होऊन त्यांना आर्थिक मदत होणं गरजेचं आहे. या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी आता या भागातील शेतकरी मागणी करत आहे. या संदर्भात सोमुर्डी येथील शेतकऱ्यांशी आम्ही चावडी न्यूजच्या माध्यमातून त्यांच्या शेतात जाऊन संवाद साधला. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तुम्ही आत्ता जी दृश्य बघताय ती स्क्रीनवरती चालू असणारे दृश्यच सर्व काही सांगतायत. या भागातील मुख्य पीक असणारं भाताच्या पिकाची रोपे अक्षरशः सडलेली आहेत आणि या सडलेल्या व पिवळे पडलेल्या रोपांमुळे या हंगामात भात लागण करायची कशी, भात लागणीसाठी रोपे आणायची कोठून, हाच यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकंदरीतच काय की या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. कृषी विभागाचं पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये झालेल्या नुकसानीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. जर वेळेत पंचनामे झाले नाही तर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कशी? हवालदिल झालेल्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला गरज आहे ती लवकरात लवकर पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याची. कृषी विभागाचं याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. मुळात प्रश्न हा निर्माण होतो की ज्या गावांमध्ये म्हणजेच सोमुर्डी ते काळदरी या पुरंदर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचं कृषी सहाय्यकांनी खरंच बांधावरती शेतामध्ये जाऊन पाहणी केली का? गावचे कामगार, तलाठी किंवा ग्रामसेवक यांनी या बाबतीत अहवाल पाठवला का नाही? आणि या आता नुकसानीचे पंचनामे होणार कधी आणि या पंचनाम्यानंतर नुकसान भरपाई मिळणार तरी कधी? आपण या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो. याशिवाय सोमुर्डी गावच्या सरपंच मंदा शेंडकर यांनी देखील मागणी केलेली आहे की सोमुर्डीसह पश्चिम पट्ट्यातील गावातील शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवा आणि त्यासाठी लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या. आता आपण या शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं गाऱ्हाणं काय आहे, त्यांच्या समस्या काय आहे हे ऐकणार आहोत. नाव सांगा तुमचं. चंद्रकांत पांडुरंग बोराडे. किती क्षेत्र आहे वाटाण्याचं? 10 पान. आत्तापर्यंत किती खर्च आलेला आहे? साधारणतः खर्च 30 किलो बी गेलेलं आहे. 220 रुपये भाव आहे. 6,500 याचा खर्च झालेला आहे आणि माणसांची यांची खुरापणीची याची मंजुरी तरी 2-2.5 रुपये झाली असेल. एक पोतं सुप्लेस टाकलं होतं आणि पहिलं तो आपलं शेणखत टाकलेलं होतं एक ट्रॅक्टर, त्याचं 4,000 रुपये टॉयलेटचं एका ह्याचं आहे आणि आवताला आता इथे 6,000 रुपये रोज आहे. एक दिवस गेलो होता आवताला बैलजोडीचा. आणि कंपाऊंड किती खर्च झालाय कंपाऊंडचं? काय हे कंपाऊंड केलेलं आहे बघा. रानडुकराला लय त्रास देतात इकडे, डोंगराच्या इकडे असल्यामुळे त्या कंपाऊंडला एक 20,000 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे ते आपलं कायम चालतं दुसऱ्या पिकांना सुद्धा कंपाऊंड. बरं. आणि खुरापणीचं याचं धरून फवारणी केलेली होती. फवारणीला काहीतरी 400 रुपये खर्च झालेला होता एका पंपाला. एकूण साधारण या वाटाण्याच्या पिकाला खर्च किती आलाय आतापर्यंत? 20,000 रुपये खर्च वाटाण्याच्या पिकाला झालेला असेल आणि बाकीचं म्हणजे कंपाऊंड धरून हे दुसरे 20,000 रुपये खर्च आहे. म्हणजे एकूण साधारण 35,000 ते 40,000 रुपये. 40,000 रुपये खर्च झालेला असेल. आता वाटाण्याच्या पिकाची काय परिस्थिती आहे? पिकाची म्हणजे ते आम्हाला घरी कालवणाला खायला सुद्धा पीक गावणार नाही त्याच्यात. काय कशामुळे झाली काय? 2 महिने झाले. 25 मेला साधारणतः पाऊस इकडे चालू झालेला आहे तर ते अजून काही बंदच नाही. आज तरी थोडा पाऊस म्हणजे हे दिसतंय आपल्याला, दिवस दिसलाय का? आज आजपर्यंत दिवस दिसला नव्हता 2 महिन्यात. पंचनामा झालाय का? पंचनामा नाही ना झालेला आहे, नंतर पेरणी झालेली आहे. मग या बाबतीत सांगितलं नाही का ग्रामसेवकाला, तलाट्याला, कोणाला तुम्ही सांगितलं नाही का गावामध्ये?
की या पंचनामे करा म्हणून? काय कृषी सहाय्यक येतात का? कृषी विभागाचं कोणी येतं का तुमच्याकडे इथं? अहो मग आजपर्यंत पाऊस उघडलेला नव्हता, त्यामुळे कोण आलेलंच नाही ना अजून इकडे. पाऊस आता म्हणजे कालच्या 12 वाजल्यापासून पाऊस कमी झालेला आहे. आम्ही काही डोंगरात असतो ना दिवसभर. आमच्याकडे पाऊस म्हणजे 24 तास चालूच आहे. हे 2 महिन्यात आहे ना, काल 12च्या नंतर पाऊस उघडला. तुम्ही आता आला इकडून बघितलेलं आहे काय परिस्थिती आहे आमची. किती उत्पन्न झालं असतं एक अंदाज? चांगला भाव मिळाला चांगला असता? भाव मिळाला असता तर 25,000 रुपये उत्पन्न, म्हणजे सगळं खर्च जाऊन आपल्याला राहिला असतं. हा खर्च वाचत हा, जातो म्हणजे वाचत. 40,000 आणि हे 25, हा. म्हणजे 60, 65, 70,000 रुपये उत्पन्न आलं असतं आला तुम्हाला. असतं. एकंदरीत आता जो पाऊस झालाय त्यामुळे सोमोडी गावातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तुमचं कोणतं पीक होतं? कोणत्या पिकाचं नुकसान झालंय? आमचं काश्मीरी घेवडा केला होता आम्ही. मी अनिल पांडुरंग पवार, सोमर्डी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आम्ही काश्मीरी घेवड्याचं पीक दरवर्षी उन्हाळ्यामध्ये करतो आणि त्याप्रमाणे आम्ही 3 किलो काश्मीरी घेवड्याचं बी आणलं होतं. 700 रुपये किलो हिशोबाने 2100 रुपयाचं बी आणलं होतं. तर आम्ही घेवडा केला, चांगला येतो, पाऊस पडत नाही लवकर आणि तो घेवडा चांगला जोमात येऊन चालू होतो आणि निघून जातो पावसाच्या अगोदर. थोडे 4-5 होऊन जातात. पण एकंदरीत असं झाला विषय की आम्ही घेवडा लावला आणि 2 महिने झालं जो पाऊस चालू झाला त्याला फुल लागायचा टाइम आणि पावसाचा टाइम एकच झाला आणि त्यामुळं आमचं घेवडं म्हणजे वारा पाऊस गोल गोल फिरून येणार गली पडल्या खाली आणि ते घेवड्याला सगळं आडवं पडून त्याला फुल लागलं नाही आणि काय फवारणी तर करायला 2 महिने झालं पाऊस उघडलाच नाही. त्यामुळं सगळं असं नुकसान झालं की आम्हाला 2 तोडे केलं पण जिथं 3 पोती सापडली पाहिजे तोड्याला तिथं आम्हाला 10 किलो घेवडा सापडला. 10 किलो घेवड्याने आम्हाला आणि घेवडा बी ते पडलेला झाडलेला वाऱ्यावर पावसामुळं मालच नाही सापडला. किडका माल त्याला बाजारभाव बी त्याप्रमाणे भेटला नाही. आम्हाला 1500 रुपये उत्पन्न ह्याच्यातून फायदा आलाय फक्त. किती मिळालं असतं उत्पन्न? एकंदरीत म्हणजे चांगला भाव मिळाला असता तर किती? चांगला भाव मिळाला आज 100 रुपये 120 रुपये घेवड्याला बाजार आहे. चांगला भाव मिळाला असेल तर आम्हाला 70-80 हजार उत्पन्न भेटलं असतं. त्यात आम्हाला 1500 रुपये खुश व्हावं लागले. खर्च किती झाला? खर्च एकंदरीत आम्हाला 10-1 हजार खर्च झाला. सुपला, घेवड्याचं बी, आऊत काठी हे सगळ्याला 15-20 हजार खर्च झाला. आम्हाला त्याच्यातून 70-80 हजार उत्पन्न निघणार होतं पण त्यातून आम्हाला असा विषय झाला की सगळं इथं नुकसान होतं. डुकरांचं, बेकरांचं, सस्यांचं याच्या संरक्षणासाठी आम्ही जाळी मारलेली पोलेड्या आणि हे उन्हाळ्याला उत्पन्न काढायचं म्हणलं की इथं डोंगराळ सोपं नाही. वाघरीचा खर्च ती आणली आम्ही सासवडवरून. ती वाघरीचा खर्च त्याच्यात जर परत केला माहिती तर ते 4-5 हजार वेगळे आहेत सेपरेट. सगळा खर्च करून आम्हाला 20-25 हजार खर्च करून येला. त्याच्यातून फायदा 1500 रुपये झालाय आम्हाला आजपर्यंत आणि आता बी काय अजून वाढले 400-500 वाढतील म्हणजे आमची 70-80 हजाराचं नुकसान झालेलं आहे घेवडा. म्हणजे आम्हाला जे भेटतं त्यातून फायदा तो काहीच फायदा भेटलेला नाहीये आणि शेतकरी म्हणजे मजुरी जाऊन 4 वेळा त्याला खुरपून पावसात त्याला काहीच नाही आम्हाला म्हणजे फायदा कसलाच झाला नाही. आणि महिला म्हणून आम्हाला शेतात पावसात कागद घेऊन काम करायचं म्हणल्यावर आम्हाला फायदा झाला तर आनंद वाटतो पण फायदा काहीच झाला नाही म्हणून ते नाराज म्हणजे असं मन नाराज झालंय. काय ऍडजस्ट 1500 रुपयात काय ऍडजस्ट होतं का? आता झाल्या असते तर मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लावता येतात पण आता काहीच झालेलं नाहीये. काय करणार आहे? एकंदरीत तुमचं ह्या पिकामुळे संपूर्ण बजेट कोलमडलं. आणि कोथिंबीर बी केली होती आम्ही उन्हाळ्याची. एप्रिल मध्ये 30 किलो कोथिंबीर केली बाजूला क्षेत्र. त्याच्यामध्ये बी पाऊस असा झाला ना की आम्हाला त्यातलं ना 30 किलो मध्ये काढता आले. सापडली एकदा 350 सापडली एकदा 250. मग त्या कोथिंबीरीमध्ये बी आम्हाला आहे ना 3-4 हजार कोथिंबीर तर सापडणार होती. 20 रुपये बाजार होता त्या आता उन्हाळ्यात आणि नेमकं पावसाचा तोच टायमिंग आणि आमची कोथिंबीर बी क्षेत्र आता काडी सुद्धा राहिली नाही आणि वापसा झाला नाही. वावर सगळे असेच पडीक पडले. याचा पंचनामा झालाय का? कृषी विभागाचं कुणी आलंय का? तलाठी, ग्रामसेवक कुणी आलंय का? पंचनामा केलाच नाही याचा. असं झालंच नाही. आता कोथिंबीर आली होती पण आता आलेली पावसाने गेली आणि आम्हाला म्हणजे सापडली कोथिंबीर पण ती सापडली 350 सापडली. त्यामुळे आम्ही म्हणलं रोपाचं जरी पैसे बियाचं पैसे आलं तेवढ्यातच खुश आणि 350 रुपये 350 कोथिंबीर सापडली आमची 15 रुपयांनी गेली. कृषी विभागाचं कुणी आलेलं नाही अजून पंचनाम्यासाठी? आंबोड्याचा बी नाही झाला. नाही झालेला. ठीक. ओके.
काका काय कोणतं पीक आहे हे आणि काय झालेलं आहे नेमकं? भात इंद्रायणी हे पूर्ण गेलेलं आहे. साधारण 2 ते 2.25 पिशव्या टाकलेले आहेत. काय एका पिशवीमध्ये 25 किलो बी असतं. बर. तर हे पूर्ण गेलेलं आहे आणि वावर आमची कोणती लागणार नाही. माझं नाव दत्तात्रय अर्जुन बोराडे. हे रोप आहे का भाताचं? तरव हा, इंद्रायणी. इंद्रायणी. मग आता ह्याची लागवड करणार होते तुम्ही? हा. हा? आता ह्या पिकाचं कशामुळे झालंय? काय पिवळं हे का आता सारखा पाऊस, त्याला दिवसाचं सूर्यकिरण अजिबात नाही, त्यामुळं रोप बाद झालीत. 2-2.5 महिने सारखा पाऊस आहे. हा भात जर लावला असता तर किती उत्पन्न किती मिळालं असतं साधारण? तर हा 1 ते 1.25 लाखापर्यंत उत्पन्न निघतंय. 1 ते 1.25 लाखापर्यंत. आणि हे रोप लावायला किती खर्च आलाय? रोप लावायला आता बघा की 2 ते 2.25 पिशव्या, एक पोतं सुकल्याचं, त्याच्यात तणनाशकच्या मारायला बीनाशिकचे मिळतं ते टाकावं लागतं. तरी साधारण 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. म्हणजे 2-2.25 पिशव्याला याला किती आलं एकूण? तेवढाच खर्च आलाय. म्हणजे रोपाला 10 ते 12 हजार रुपये आलाय. आणि जर हे रोप लावलं असतं तर एक साधारण 1 लाखाच्या दरम्यान उत्पन्न झालं असतं तुमचं? 1 ते 1.25 लाखाच्या आसपास उत्पन्न झालं असतं. पण लागणी बिगणी सहित सगळीच टोटल 70,000 रुपये खर्च येतो. आता हे रोप तर खराब झालं, मग आता भात लावायला रोप आता नाही, आता काय मिळलं का इकडून तिकडून तर लावायचं, नाही तर दुसऱ्याकडून विकत आणायचं? विकत मिळलं तर आणायचं, ते बी गॅरंटी नाही मिळण्याची. बरं, समजा नाही मिळालं तर मग हा सीझन गेलाच बाधत. मग म्हणजे 1.25 लाखाला आम्ही म्हणजे नुकसान झालंय 1.25 लाखाचं. हा. कृषी विभागाचं कुणी आलं का पंचनाम्यासाठी? काही याचे फोटो घेण्यासाठी? तलाठी, नाही, ग्रामसेवक अजून तर कोण आलेलं नाही. कुणीच आलेलं नाहीये? माझं नाव मंदा शांताराम शेंडकर, सरपंच सोमर्डी. आमच्या भाताची तरवे, भुईमूग, वाटाणे, घेवडा ही पिकं गेलेली आहेत पूर्णपणे म्हणजे पावसामुळे. तर आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत तहसीलदारांना एक निवेदन देणार आहे की आमच्या म्हणजे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. आणि पश्चिम पट्ट्या, पूर्ण पश्चिम पट्ट्यात म्हणजे सोमर्डी असन, गराडे, दरेवाडी, वारवडी, थापेवाडी, चांबळी, कोडीत, गेरा पुरंदर, काळदरी वगैरे ही गावं आहेत. यांना सगळ्यांना म्हणजे नुकसान भरपाई भेटावी आणि ओला दुष्काळ जाहीर व्हावा असं विनंती आहे. म्हणजे नाव दीपाली अनिल पवार, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. आणि इथं पाऊस जास्त झाल्यामुळे पुरंदर भागात वल्ला दुष्काळ म्हणून हे जाहीर झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई भेटलीच पाहिजे. आणि तुम्हाला जर काय वाटत असलं तर तुम्ही येऊन स्वतः पाहणी करून जा. आमच्या शेतकऱ्यांचं घेवडा, कोथिंबीर, वाटाणा, सोयाबीन ही सगळी पिकं, हे भात तुम्ही स्वतः पाहू शकता कसं झालेलं. पिवळं पडून आम्हाला काहीच म्हणजे आलेलं नाही, सगळी पिकं गेलेत. म्हणून आम्हाला वल्ला दुष्काळ म्हणून हे जाहीर झालंच पाहिजे आणि नुकसान भरपाई भेटलीच पाहिजे. शांताराम ज्ञानदेव शेंडकर, राहणार सोमोर्डी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आज या ठिकाणी मी तुम्हाला बाईट देतोय, तर कृपया करून अगदी शासनाला माझी विनंती राहील की पश्चिम पुरंदरमध्ये आमचं सोमर्डी गाव असेल, इतर परिसरातील चांबळी, गराडे, बिवरी, गोपगाव, आस्करवाडी, पठारवाडी, थापेवाडी, दरेवाडी, त्याचबरोबर गेरा पुरंदर, काळदरी, भैरवाडी या परिसरामध्ये घेवडा, वाटाणा, भुईमुंग, सोयाबीन, भाताची पिकं अगदी चांगल्या पद्धतीत गेलेली आहेत. तरी कृपया करून शासनाने ओला दुष्काळ हा जाहीर करावाच. आणि खरं तसं पाहायला गेलं तरी शासनाने जरी नुकसान भरपाई दिली तरी ते किती देतं? एका शेतकऱ्याचे लाखभर रुपये नुकसान होतात आणि त्या शेतकऱ्याला कुठेतरी 4-2 हजार रुपये भेटतात. तर ही पद्धत न होता शासनाने अगदी कृषी खात्याने डायरेक्ट अगदी तहसीलदार साहेबांनी पण या ठिकाणी येऊन स्वतः पंचनामे कराव्यात आणि ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा प्रकारात तो मोबदला शेतकऱ्याला भेटावा अशी कृषी विभागाला, अगदी तहसीलदार साहेब असतील, सर्वांनाच या ठिकाणी विनंती करतो. आणि ओला दुष्काळ खरंच जाहीर करा. आणि हे आम्ही सांगत नाही तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन पाहणी करा. त्यांची विनंती राहील की कृषी अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, यांना तलाठी साहेब असतील, अगदी ग्रामसेवक असतील, सगळ्यांनाच मी विनंती करतो की हे रीतसर पंचनामे हे झालेच पाहिजेत आणि शेतकऱ्यांना ओला दुष्काळ असा जाहीर करून योग्य त्या प्रकाराची दुष्काळाची म्हणजे झालेल्या खर्चाची किंवा झालेल्या नुकसानीचा योग्य पद्धतीत मोबदला हा शेतकऱ्यांना भेटावा.